सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगाव हायस्कूलमध्ये एक आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा केला जातो। संपूर्ण देशभरात 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होत असताना या हायस्कूलमध्ये मात्र 11 फेब्रुवारी रोजी शिक्षक दिन साजरा होतो। याचं कारण पण वेगळं आहे। या हायस्कूलचे प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांचा स्मृतिदिन म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो। पाहूयात या संदर्भाचा एक स्पेशल रिपोर्ट। सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयात 5वी ते 12वी पर्यंत शाळा आहेत। या प्रशालेचे पहिले मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांचा 11 फेब्रुवारी हा स्मृती दिन। या भागात शालेय शिक्षणाची फार वर्षापूर्वी सोय नव्हती। त्यावेळी त्यांनी येथे शैक्षणिक सुविधा सुरू करून दिल्या। स्वतःला शिक्षणात झोकून देत असताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं। 11 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं। त्यामुळे त्यांचा स्मृती दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। खरं तर संपूर्ण देशभरात 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे, परंतु आमच्या या श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयामध्ये 11 फेब्रुवारी हा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करतो। याचं कारण असं आहे की आमच्या शाळेचे प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांनी 70-75 वर्षापूर्वी एक मोठा दृष्टिकोन ठेवून आपल्याकडे मोठं क्वालिफिकेशन आणि नोकरीच्या संधी असताना सुद्धा इथे येऊन ग्रामीण भागात शाळा सुरू केली आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दालनं खुली करून दिली। आपलं तन मन धन हरपून इथे काम केलं आणि त्यांनी आपल्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष दिला नाही। या सगळ्या व्यापामध्ये, शाळेच्या व्यापामध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि ते शाळेत सेवेत असताना त्यांचं निधन झालं। त्यांची स्मृती आमच्या डोळ्यासमोर कायम राहावी या दृष्टिकोनातून हा आजचा दिवस 11 फेब्रुवारी आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। या दिवशी पूर्ण शाळेचं व्यवस्थापन ही मुलं चालवत असतात। या दिवशी 5वी ते 12वी पर्यंत संपूर्ण शाळा ही विद्यार्थी शिक्षक बनवून चालवत असतात। यामध्ये काही विद्यार्थी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई अशा विविध भूमिकेत असतात। तर नेहमी अध्यापन करणारे प्रशिक्षक हे निरीक्षकाच्या भूमिकेत असतात। मी आज मुख्याध्यापिका म्हणून काम बजावले। आजचा हा अनुभव अत्यंत सुवर्ण अनुभव होता। आज मी 8वी क या वर्गास मराठी हा विषय शिकवला। हा विषय शिकवत असताना मला खूप अनुभव आले आणि चांगली गोष्ट म्हणजे मी जे शिकवत होते त्या वर्गातले ते सगळे मुलं मी जे सांगत होते ते शांतपणे ऐकत होते। मी 6वी याला विज्ञान विषय शिकवला। त्या मुलांनी मला खूप सहकार्य केले। खूप छान वाटलं मला शिकवताना। दिनामध्ये असा अनुभव आला जेव्हा विद्यार्थी असतो आणि जेव्हा शिक्षक आम्हाला शिकवतात तेव्हा असा अनुभव एक वेगळं वाटलं। आम्ही जेव्हा दंगा करतो तेव्हा शिक्षकांना किती त्रास होत असेल हे आम्हाला अनुभवायला मिळालं आणि एक मजा पण वाटली की आपल्या मित्रमैत्रिणींना आपण शिक्षक बनून आपल्या शिक्षकांच्या भूमिका घेऊन आम्ही शिकवतोय हे एक चांगलं वाटलं। खरं तर हा शिक्षक दिन साजरा होण्याचे कारण वेगळेच आहे। माणगाव खोऱ्यातील 36 गावाला जोडणारे गाव म्हणजेच माणगाव। या भागात स्वातंत्र्यानंतर 8वी ते 12वी पर्यंत शिक्षणाची सोय नव्हती। अशा वेळी कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांनी 1952 मध्ये माणगाव येथे युनियन इंग्लिश स्कूल नावाने एका घरात शाळा सुरू केली। येथे सर्वात पहिला 8वीचा वर्ग सुरू केला आणि त्यानंतर 9वी आणि 10वीचे वर्ग सुरू केले। माणगाव हायस्कूलमध्ये म्हणजेच माझ्या शाळेमध्ये 11 फेब्रुवारीला हा दिन साजरा केला जातो। याचे कारण हेच आहे की कैलासवासी मोहनराव रांगणेकर सरांच्या स्मृती दिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो। आम्ही बॅक बेंचर, आम्ही रोज शिक्षकांची चेष्टा मस्करी करत असतो, पण आज मला समजले की प्रत्येक शिक्षकाची ही चेष्टा मस्करी केली जात नाही आणि शिक्षक म्हणून शिकवताना खूप कष्ट मेहनत घेतली जाते। पाठीमागे बसून शिक्षकांची चेष्टा मस्करी करत असतो, परंतु आज मला अनुभव आला की कुठल्याही शिक्षकांची चेष्टा मस्करी करता कामा नये। ही शाळा सुरू होण्यापूर्वी या भागातील मुलांना त्या काळी म्हणजेच 1950 सालात सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला सारख्या शहरात शिक्षणासाठी जावे लागत होते।
त्यामुळे येथे कोणीही उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जात नव्हता, कारण राहण्याची सोय शहरांमध्ये होत नव्हती. ही शाळा सुरू केल्यानंतर सरांनी आपल्या पत्नीला देखील अध्यापनाचे काम दिले. त्यानंतर माणगाव येथे काही दानशूर लोकांनी 14 ते 15 एकर जमीन मोफत दान दिली. यानंतर 1959 साली शाळेची नवीन इमारत बांधली गेली. त्यानंतर परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे नाव या शाळेला देण्यात आले. शाळेतील अध्यापनाचे काम सुरू असताना सरांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही आणि 11 फेब्रुवारी 1971 रोजी कैलासवासी रांगणेकर सरांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा हा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर संपूर्ण देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु माणगाव खोऱ्यात 11 फेब्रुवारी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यामागचे कारण असे की या शाळेचे पहिले मुख्याध्यापक ते म्हणजे कैलासवासी मोहनराव रांगणेकर सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त इथे हा दिवस साजरा केला जातो. त्यांनी ही शाळा उभारण्यामागे त्यांनी खूप कष्ट घेतले, स्वतःला झोकून दिलं. तेव्हा त्यांच्या या कष्टामागे 5वी ते 12वी ही शाळा उभी राहिली आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा स्मृतिदिन हा 11 फेब्रुवारी 1971 रोजी झाला आणि त्यांच्या त्या स्मृतिदिनानिमित्त माणगाव शाळेत शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी व इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना रांगणेकर सर हे शिस्तीबाबतचे फार कडक होते. सरांचे आज विद्यार्थी संपूर्ण देशभरात आणि जगभरात विविध क्षेत्रात काम करत आहेत. आज या शाळेचे छोटे रोपटे मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेले पाहायला मिळत आहे. सुमारे 62 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन आज 5वी ते 12वी पर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी शिक्षण घेत असताना मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे सगळे विषय विद्यार्थी शिक्षक म्हणून शिकवत असतात. तर यामधला एक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक असतो. अशा वेळी शिक्षक केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत असतात. हा आगळा वेगळा शिक्षक दिन गेली 55 वर्षे साजरा होत आहे. आज मी 9वीला अल्जेब्रा म्हणजेच मॅथ्स पार्ट 1 शिकवलं. त्यात त्यांनी खूप मला छान रिस्पॉन्स दिला. मी सांगितलेलं त्यांना कळलं असं ते म्हणाले. माझ्याच वर्गाला शिकवताना मला खूप भारी वाटलं. मी आज 8वी या वर्गाला इतिहास विषय शिकवला. जेव्हा मी पहिली वर्गात गेली तेव्हा मला खूप भीती वाटत होती, कारण आपलेच मित्रमैत्रिणी त्या वर्गात होते. त्यांना कसं समजावून सांगायचं हेही मला कळत नव्हतं, पण त्यांनी मला सांभाळून घेतलं. शिक्षक दिनाची ही परंपरा गेली 50 ते 55 वर्षे येथे शाळा आणि विद्यार्थी जपत आहेत. आज विद्यार्थी शिक्षक दिना दिवशी मी इयत्ता 5वीला शिकवलं. या लहान मुलांना शिकवताना मला खूप आनंद झाला आणि मला हेही समजलं की जेव्हा आमचे शिक्षक आम्हाला शिकवतात तेव्हा आम्ही जेव्हा मध्ये मध्ये बोलतो तेव्हा त्यांना शिकवताना किती डिस्टर्ब होतो, त्रास होतो, तेही मला अनुभवलं. परत या छोट्या छोट्या मुलांना छोट्या शिक्षा देतानाही मला खूप आनंद झाला आणि जेव्हा ते प्रश्नांची उत्तरे देतात तेव्हाही मला खूप समाधान वाटलं की आमच्या शाळेची मुलं इतकी हुशार आहेत हेही मला कळलं.